कोकणातलं हे माझं छोटंसं गाव. आमच्या गावात आता भात लावणीची गडबड चालू आहे. गावातले सगळेच लोक एकमेकांच्या शेतामध्ये दाढ काढायला, लावणी लावायला जात आहेत. कोकणातली भात लावणी म्हणजे निसर्गासोबत साजरा केला जाणारा एक उत्सवच आहे. लय गोड लागतात. कडूच नाही काय कांडगी बनवत नाही. त्या कारल्याची कारट आहेत ना. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस चालू झाला की भाताची पेरणी होते आणि पेरणी झाल्यानंतर सर्वसाधारणतः एक 30 दिवसात भात लावणीला येतं. त्याच्यासाठी रोप काढलं जातं. रोप म्हणजे आम्ही दाढ म्हणतो त्याला. आणि दाढ काढताना म्हणजे जे रोप असेल ते काढून झाल्यानंतर लावणीसाठी मळ्या तयार करायला लागतात. पहिल्यांदा जमीन फोडून घ्यायला लागते, त्याला उखळ म्हणतात. उखळ झाल्यानंतर बेर करायचे, म्हणजे एक उभं तास फिरवायचं, एक आडवं नांगर फिरवायचा. ते झाल्यानंतर मग चिखलाला सुरुवात करते. चिखलाला पाऊस भरपूर लागतो सर्व. तरी सर्वसाधारण एक विधभर उंचीचं पाणी लागतं चिखलासाठी. चिखल चांगला मळून झाला की मग लावणी लावायला घ्यायची. तिकडे जाऊया तोपर्यंत पाऊस येईल. 12ला सांगितलाय पाऊस. काल तर बरं जास्त दाखवत होता. भाताची काडी करकनवडी घालू काय भल्लरी रे घुमरी दादा. कोणाची भलरी भलरी दादा, या शेताची भलरी भलरी दादा. भाताची काडी करकनवडी घालू काय भल्लरी रे घुमरी दादा. ह्या वर खाली होतं. रुचतं नाही असं नाही, पण मग वर खाली. पण हे होतं कधी मग ह्या आपली बाकीची होतात त्याच्या बरोबर. गेल्या वर्षी काय गेलो तर एक काढी पण त्या चुकीचा होता. लवकर झाला.
लवकर झाला आणि मग पाऊस भेटला त्याला चिम झाला भरपूर. आमच्या लहानपणी म्हणजे सर्वसाधारण प्राथमिक शाळेत असताना माझे वडील बाहेरच असायचे शिक्षक असल्यामुळं. मी आजोबांच्या बरोबर शेतात जायला लागलो आणि शेतात आम्हाला त्याची सवय लागली. गड्यांच्या बरोबर आम्ही जो धरायला जायचो, बांधकुपट करायला जातो. बांधकुपट म्हणजे जिथे नांगर फिरला जात नाही त्या कॉर्नरला खणून काढायला लागतं कुदळानं आणि ते बांधकुपट करणे, बांधाला चिखल घालायचे, गवत काढायचं असे कामं सुरुवातीला करायला लागलो. आणि सर्वसाधारण 4थी पासून मी जोत धरायला लागलो. सुरुवातीला आमच्याकडे बैलांची जोत असायची आणि कसं आहे की त्यामध्ये सुद्धा पहिलं जोत कोण धरतं, ते कशा पद्धतीने नांगरायचे, वरे कसे घालायचे, तास कसं फिरवायचं, त्याचं एका विशिष्ट पद्धतीने नांगरट करायला लागायची आणि ते आम्ही ते लहानपणापासून शिकलो होतो. इकडे यायची गरजच नाही आज. तिथनं आवरूनच बाहेर पडायचं, आता नाचायचं नाही. या मलीला सांगायचं पाणी सगळ्याला पुरं लिस्ता भरून ठेव पोटात. तिकडची वरची छान आहे, जरा जड मारते काळी काळी दिसते ना ही वारी. तर गाड्याला पण बरं मला मिळते ताट माझ्याकडे काम. दोन पद्धती शेत असतात. एक म्हणजे घर पाण्याची शेती आणि दुसरी म्हणजे पाणथळ शेती, म्हणजे ज्याला आम्ही उपलट म्हणतो, की जे जमिनीच्या आतून झरे येतात आणि ती थोडंसं जमीन दलदलीत झाली असते. आणि झर पाण्याची शेती वरून जो पाऊस पडेल त्याच्यावरून लावली जाते. आमच्याकडे असं शेत आहे की ज्याच्यामध्ये एवढं पाणी असायचं आणि दलदल असायची की नांगरटच्या वेळी बैल समजा झुंपले की त्यांची पोटच चिखलाला लागायची आणि काही वेळ बैल उतरून पडायचे, जोते पण तसे अडकून पडायचे काही वेळा, मग त्यांना उचलून ओढून काढायला लागायचं. अशी एक गंमत असायची जुन्या काळातली. आता सर्व ट्रॅक्टर वगैरे आले आणि बैलांचं काम कमीच झालं.
आमच्या वरल्या परसवातली भात लावणी चालू आहे आता. जेवायची सुट्टी झालेली आहे आमच्या सगळ्यांची. सगळेजण आपापल्या घरी गेलेले आहेत आणि पाऊसही थांबलेला आहे. तर आता परत उरलेल्या ज्या मळ्या आहेत त्या लावायला आम्ही घेऊ. सकाळी आम्ही साधारण 9च्या आसपास सुरुवात केली होती आणि एका बाजूला दाढ काढत होते, एका बाजूला म्हणजे सुरुवातीला थोडा पाऊस पडला होता, त्याच्यामध्ये 2 मळ्या आम्ही लावून घेतल्या आणि मग परत थोडा थांबला होता पाऊस, त्यामुळे आम्हीही थांबलो. आणि त्यानंतर साधारण 15-20 मिनिटं इतका मुसळधार पाऊस आला आणि त्याच्यामुळे सगळ्या मळ्या भरल्या. ही आमची जी शेती आहे ती धरपाण्याची आहे, इकडची जी जमीन आहे ती. तर त्यामुळे जेवढं पावसाचं पाणी पडेल मळीमध्ये आणि साठेल त्याच्यावरती भात लावणी केली जाते इथे. तर आता साधारण एक 4-5 मळ्या अजून लावायच्या शिल्लक आहेत आणि दाढ बऱ्यापैकी काढून होत आली आहे. 1 मळी अजून काढायची आहे दाढ. तर आम्ही आता ती काढायला जाऊ. आमचं दुसरं शेत आहे ते म्हणजे तिथून खालून पाणी येतं, म्हणजे उकलाटाचं जमीन आहे ती, त्यामुळं तिथे पाणी भरपूर आहे साचलेलं. पण हे आता पावसावरती ह्या शेतामध्ये केलं जातं. साधारण 2-3 दिवस तरी आमचे ह्याच्यामध्ये जातील. आता आजचा हा पहिला दिवस आहे. इकडचं सगळं आटोपलं की मग दुसऱ्या शेतामध्ये करायला जाणार. तर आता उरलेल्या मळ्या लावायला जातो. संध्याकाळचे 6 वाजत आलेले आहेत आणि आमच्या 12 मळ्या आता लावून होत आलेल्या आहेत. शेवटची मळी जेव्हा आम्ही आता लावतोय तर तेव्हा त्या मळीच्या मध्यभागी असं शेण ठेवायचं आणि त्याच्यावरती असं एक हे भाताचे हे आहे ना दाढ काढलेली एक पेंडी अशी मध्ये उभी करायची. त्याला पालटं घालणे म्हणतात आणि बाजूने पूर्ण असं गोल गोल एक 2-3 रांगा ह्याची आवं लावायची असं आहे. तर मी आता पालटं घालायला जाते. आज एका दिवसामध्ये दाढ काढून 12 मळ्या लावून झालेल्या आहेत. आता उद्या दुसऱ्या शेतामध्ये आम्ही लावणी लावायला जाणार आहे. तर आजचा दिवस इथे संपलेला आहे. आता घरी जाते आणि कडकडीत गरम पाण्याने आंघोळ करते आणि जेवते. आज भात लावणीचा दुसरा दिवस आहे. वरल्या परसवातली लावणी काल करून झाली. एका दिवसामध्ये 12 मळ्या आम्ही केल्या. दाढ काढून 12 मळ्या लावून झालेल्या आहेत. एरवी 1-2 दिवस लागतात, पण काल वरुण राजानं छान साथ दिली आणि अखंड पाऊस चालू होता, त्यामुळे एका दिवसात लावणी वरच्या परसवातली लावून झालेली आहे. वरती आम्ही एक काडी लावलेलं होतं. मी आता आहे बावळीतल्या शेतामध्ये, जे थोडं वस्तीमध्ये आहे, वाडीतलं शेत आहे हे. आणि इथे आम्ही इंद्रायणी पेरलेला आहे. इंद्रायणीला सुगंध असतो, त्यामुळे काही वेळेला रानातले येतात, नुकसान होतं. तर मुद्दाम आम्ही हे घराच्या भोवतीमध्ये असलेले हे शेत आहे इथे मुद्दाम लावले, जेणेकरून रानातले येणार नाहीत. तिकडे वरल्या परसामध्ये लागून घरं नाही आहेत, थोडं जंगल आहे बाजूनं, त्यामुळे रानातले येऊ शकतात. त्यामुळं तिकडे आम्ही एक काडी पेरलेलं होतं. तर आता काही जण इकडे दाढ काढतायत, थोडे जण लावणी लावायला सुरुवात केलेली आहे. तर आजच्या एका दिवसामध्ये आम्ही आता हे शेत पण लावणी लावून संपवणार आहोत.
पेरणी करण्यापासून कापणीपर्यंत सगळी कामं जमायला पाहिजेत असा बाबाचा आग्रह होता. त्यामुळं अगदी लहानपणापासून त्यानं मला शेतीच्या कामांमध्ये सहभागी करून घेतलं आणि हळूहळू माझ्यामध्येही या कामांची आवड निर्माण होत गेली. यावर्षी भात लावणीच्या आमच्या टीममध्ये विश्वनाथ काका, संदीप काका, मन्या काका, अनिकेत, पव्यादादा, संपदाताई, प्राचीताई, वैशाली काकू, अर्चना काकू आणि कुंदा काकू आणि मी असे सगळे होतो. आज आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 3 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर आमच्या शेतातली भात लावणी पूर्ण झालेली आहे. तर विठुरायाकडे माझं एकच मागणं आहे की सगळ्या शेतकऱ्यांना पिकाची भरभराट होऊ दे. आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की एक छोटी मुलगी आम्हाला भात लावणीला मदत करत होती. तिच्या वडिलांवरती अशी पावसामध्ये छत्री वगैरे धरून ती दाढ वगैरे उचलून नेत होती. ते चित्र खूप प्रेरणादायी होतं, कारण आता सगळ्यात जास्त गरज ही आहे की तरुण पिढीनं शेतीकडे वळलं पाहिजे. आता स्मार्टफोन आलेले आहेत, स्मार्ट सिटीज झालेल्या आहेत आणि AI माणसाला बऱ्याच कामांमध्ये मदत करते. पण जेव्हा आपल्याला भूक लागते आणि ते अन्न आहे ते शिजवून खाण्यासाठी आपल्याला जे धान्य लागतं तर ते पिकवण्यासाठी आजही आपल्याला मातीमध्ये हात घालावे लागतात ना. या व्लॉगमधून मी शेतकऱ्याचे कष्ट तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, पण एक व्लॉग शेतकऱ्याच्या मेहनतीला न्याय नाही देऊ शकत, कारण खूप कष्टाचं काम आहे. म्हणजे वरून असा मुसळधार धोधो पाऊस पडत असतो आणि ढोपरवर चिखल असतो, पाय रुतत असतात त्याच्यामध्ये, आणि त्यामध्ये लावणी करत करत 8-8, 9-9 तास तिथे काम करायचं ही काही सोपी गोष्ट नाहीये. खूप कष्टाचं काम आहे हे, आणि हे कष्ट जर खरंच आपल्याला समजून घ्यायचे असतील तर आपल्यालाही मातीमध्ये चिखलामध्ये उतरावं लागेल. आपलं YouTube चॅनल 5 लाख सबस्क्रायबर्सच्या उंबरठ्यावरती आहे. तर या चॅनलवरचा कंटेंट खरंच आवडत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना जरूर शेअर करा.